नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण काय करणार आहेत? घोसावळीचे भजी करणार. मस्त बाहेर की नाही पाऊस पडायला आणि बाजारामध्ये छान हिरवेगार असे हे घोसावळे मिळाले आहेत. तर आता आज आपण काय करणार आहेत? पावसाळ्याचे छान खमंग असं आपण घोसावळीचे भजी करणार आहेत. त्याच्यासाठी साहित्य लागणार आहे लाल तिखट, हळद, जिरे, मीठ, ओवा, लसण एक 8-10 लसणाच्या पाकळ्याच्या मी ठेचून घेतलेला आहे बारीक करून. आणि हे 2 वाटे मी हे बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर पीठ तिंबण्यासाठी पाणी. आता मैत्रिणींनो, आपण काय करणार आहेत? हे जे घोसावळे आहेत, ह्या घोसावळ्याचे काय करणार आहेत? आपण असे गोल 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 चकत्या करून घेणार आहेत. बघा, अशा एवढ्या जाडीचे आणि छान असे गोल 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 काप काय करायचे आपण हे करून घेऊयात. अशा प्रकारे आपण काय केले, ह्या 2-3 घोसावळ्याचे असे गोल 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 काप करून घेतलेले आहेत. आता आपण मैत्रिणींनो काय करणार आहेत? हे जे बेसन पीठ आपण 2 वाट्या घेतलेले आहे, या 2 वाट्या बेसन पीठमध्ये मी काय करले, 1 चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे, 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे, हे ठेचलेला जो लसूण आहे तो आपण याच्यामध्ये घातलेला आहे, मिक्स केलेला आहे. आणि एक अर्धा चमच्याच्या आसपास काय केलेले आपण हळद टाकले. आता आपण काय करूयात, हे जे पीठ आहे ते आपण मिक्स करून घेऊयात. आता याच्यामध्ये मीठ टाकायचं राहिलेलं आहे, मीठ टाकून घेऊयात. मैत्रिणींनो, आता मी काय केलेलं आहे, याच्यामध्ये हे ते मीठ आपण 1 चमचा याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा, आता खूप जास्त पातळ पीठ करायचं नाही. आपलं जे आपण घोसावळ्याचं जे बारीक हे केलेले आहेत काप, त्याला हे सारण असं बसलं पाहिजे. त्याच्यामुळं कसं हे मध्यम, जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही, अशा या टाईप आपलं पीठ हे झालं पाहिजे. आता काय केलं मैत्रिणींनो, हे जे मी पीठ तिंबून घेतलेलं आहे भज्यासाठी डाळीचं पीठ, त्याच्यामध्ये मी काय केलेले आहेत, हे जे घोसावळ्याचे गोल काप केलेले आहेत ते याच्यामध्ये घातलेले आहेत. आता आपण गॅसवर कढई ठेवूया आणि तेल तापायला ठेवूयात, म्हणजे आपल्याला हे भजे काढता येतील, तळून काढता येतील. मैत्रिणींनो, मी काय केले, आता गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे, तेल ओतले आणि तेल तापायला ठेवलेलं आहे. आता आपण काय करणार आहेत, आपलं तेल तापलं की नाही हे बघण्यासाठी आपण काय केलं, छोटंसं पिठाचं हे टाकलेलं आहे. जर पटकन वर आलं तर आपलं काय झालेलं आहे, तेल तापलेलं आहे. आता आणखीन आपल्याला एक 5 मिनटं आपण तेल तापवून घेऊयात आणखीन. आता मैत्रिणींनो काय आपण बघा, आता थोडंसं आणखीन थोडं पीठ आपण टाकून बघूया. आपलं काय झालेलं आहे, तेल आता जवळजवळ तापलेलं आहे, पटकन वर यायला लागलेले. आता आपण काय करूयात, हे जे भजे आहेत आपण पिठामध्ये घोसावळे टाकलेले ते आपण काय करू, तेलामध्ये सोडू द्या. आता हे जे राऊंड आहे घोसावळेचा, त्याच्यात काय केलेलं आहे, हे आता आपले काय झालेलं आहे, तेल तापलेलं आहे. आता आपण काय करूया, हे जे घोसावळेचे आपण सारण केलेलं आहे भजेचं ते आपण याच्यामध्ये सहसा काय होतं, लहान मुलांना किंवा मोठ्यांना सगळ्यांनाच काय घोसावळीची भाजी किंवा चटणी आवडत नाही सहसा खायला. त्याच्यामुळं जर पौष्टिक जर मुलांना सगळं लहानापासून मोठ्यांना जर द्यायचं असेल तर आपण काय करायचं, ही जी घोसावळी आहेत ह्या घोसावळीचे छान असे भजे केले तर सगळे आवडीनं छान खातील. अशा प्रकारे आपले काय झालेले हे छान असे भजे खरपूस खमंग आता आपले भजे काय झालेले पूर्ण तयार झाले. आता आपण हे ताटामध्ये काढून घेऊया.
आता आपले बघा कसे छान खमंग, हा हा हा, मध्ये कसा घोसावळा, छान आहे की नाही. असे पौष्टिक जर आपण भजे करून जर मुलांना दिले तर मुलं सर्वजण आवडीने छान खातील. वा, काय सुंदर खमंग आणि टेस्टी असे हे आपले घोसावळीचे भजे. जर तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अर्चना वैभवी किचनला सबस्क्राईब करा. थँक्यू.